नमस्कार. बहुपयोगी साहित्यातील चौथ्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बहुपयोगी साहित्यापासून त्याच वस्तूंपासून तयार होणारे चौथे साहित्य ते म्हणजेच छोटे टेबल. या छोट्या टेबलाचा उपयोग आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की घरोघरी या टेबलाचा उपयोग होतो. शाळेमध्ये, सार्वजनिक ठिकाणी असतील, म्हणजे जिथे जिथे आपण बहुपयोगी साहित्य म्हणजे चालते फिरते बेसिन जिथे जिथे आपण ठेवणार आहोत, ज्याची निर्मिती करणार आहोत, त्या त्या ठिकाणी आपण या छोट्या टेबलाचा म्हणून देखील आपण उपयोग करणार आहोत. एक मजबूत आणि टिकाऊ अशा प्रकारचे एक साहित्य आहे, ज्यावरती सहज 100 किलोच्या पेक्षाही जास्त वजनाची वस्तू देखील आपण यावर ठेवू शकतो किंवा व्यक्ती बसून यावरती घरातली कामे आपली करू शकतोय. म्हणजेच किचन मधील एखादं किचन काम करणारा उभं राहण्यापेक्षा बसून देखील या टेबलावरती कामे होऊ शकतात किंवा लॅपटॉप वरती काम करत असताना किंवा टेबलवरती लिखाण काम करत असताना या छोट्या टेबलाचा उपयोग होतो. आणि घरोघरी या टेबलाचा उपयोग, प्रत्येक घरामध्ये या टेबलाचा उपयोग केला जातो किंवा प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारचे टेबल उपलब्ध असते. म्हणजेच एकाच वस्तूपासून बहुपयोगी साहित्यातील चालत्या फिरत्या बेसिन मधीलच चौथा भाग तो म्हणजेच छोटे टेबल, ज्याचा उपयोग आपण त्याच ठिकाणी कोणत्याही कामासाठी करू शकणार आहोत. 5व्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हीलचेअर, म्हणजेच बहुपयोगी साहित्यातील 5वी वस्तू जी तयार होते ती म्हणजेच व्हीलचेअर. धन्यवाद.